राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील अजित पवारांच्या भेटीला माणिकराव कोकाटेंचं क्रीडा खातं अनिल पाटलांना मिळण्याची शक्यता। क्रीडा खातं मिळावं यासाठी अनिल पाटलांचे कार्यकर्ते आग्रही। मुंबई मनपात भगवा फडकणार आणि कमळच फुलणार, भाजप नेत्या नवनीत राणा यांनी व्यक्त केला विश्वास। मनपा निवडणुकीसाठी ठाणे मनपा सज्ज, आजपासून 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येणार। अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची लगबग। अमरावतीत पहिल्याच दिवशी 100 उमेदवारी अर्जांची उचल, 22 प्रभागातून 87 नगरसेवकांची निवड होणार। आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात। पवारांच्या राष्ट्रवादीला नाशिकमध्ये आणखी एक धक्का, युवा प्रदेश उपाध्यक्ष बबलू शेलार यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश। बबलू शेलार हे गजानन शेलार यांचे पुतणे। राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंना रुग्णालयातून डिस्चार्ज, लवकरच निवडणूक प्रचारात उतरणार आमदार संजय खोडके यांची माहिती। कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या चरणी 67 दिवसात 2,44,00,000 दान। निवडणुका आणि सलग सुट्ट्यांमुळे भाविकांच्या संख्येत वाढ। सांगलीच्या जतमध्ये दोघांकडून युवकाची हत्या, दारू पिण्याच्या पैशाच्या वादावरून केली युवकाची हत्या। 2 आरोपींना पोलिसांकडून अटक। जळगावमध्ये एसटी बसचा अपघात, भरधाव ट्रॅक्टरनं कट मारल्यानं बस रस्त्याच्या कडेला उलटली। अपघातात बस चालक किरकोळ जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।